तालुक्यातील दादर गाव हे पूर्वीच्या काळात भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. मात्र 1989च्या महापुरात गावची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापीक झाली. तेव्हापासून दादर गावात एकही भाताचा दाणा पिकला नाही. मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दादर गावाला आमदार होण्याची संधी मिळत असून जर मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडवून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत केले. अतुल म्हात्रे यांनी ढोल ताशांच्या गजरात दादर खाडी ते गावातील कालभैरव मंदिराच्या सभामंडपात वाजत गाजत जाहीर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले की मी दादरकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी जन्मभूमी असलेल्या दादर गावात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे. माझे आई वडील कामानिमित्त पनवेल येथे होते, त्यामुळे माझे संपूर्ण शिक्षण पनवेल, मुंबई व लंडन येथे झाले. मी लंडन येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट झालो तेव्हा जगाच्या पाठीवर अनेक देशात काम करण्याची खूप मोठी संधी होती. मात्र मी भारतात येऊन पुणे व मुंबई येथील अनेक प्रकल्पावर काम केले. लहानपणापासून दादरगावच्या प्रत्येक गल्लीत मी खेळलो. ज्या प्रकारे मुंबई व नवी मुंबईचा विकास झाला तसाच माझ्या पेन तालुक्याचा विकास झालाच पाहिजे. मात्र शेतकऱ्याला सोबत घेऊन विकास झाला पाहिजे. सध्या जमिनीला पहिल्यापेक्षा कमी किंमत मिळत आहे. विविध शासकीय कर भरताना शेतकरी हतबल होतोय. मी आमदार जयंत पाटील व बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून अनेक वेळा विधानसभा अध्यक्षांना भेटून माहिती देऊन जमिनीचे शासकीय कर कमी केले. पनवेल व नवी मुंबईत हाय स्टेशन वायरमुळे बाधित होणारी शेकडो एकर जमीन वाचवली. पनवेलच्या राजकर्त्यांना जे जमले नाही ते अनेक प्रश्न मी सोडवले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. आपलं गाव अतिशय विशिष्ट आहे. म्हणजे थोडासा किस्सा सांगायचा झाला, मी जेव्हा लंडनला शिकायला होतो आणि कोणीतरी आपल्यासोबत इतर भारतातले विद्यार्थी पण असतातच, प्रत्येक एकमेकांना तुमचं गाव कोणतं हे विचारत असतं. तर त्याच्यामुळे मला जेव्हा आमचे इतर भारतीय मित्र विचारायचे कोणतं गाव आहे, त्या दादाचं नाव सांगितलं की ते ओळखायचे. हा मुंबई दादा आमचा पता आहे, वहाँ पे गए. तर म्हटलं ते मुंबई दादा नाही आहे, त्याच्यापेक्षा पण भारी आहे. याच्यात दुसरं कुठलं गावच नाही आहे. लोक ज्या पद्धतीचे गडबडी आहेत तसे लोक तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मग अशी मराठी कोणीतरी भाषांमध्ये म्हटलं की इथे महापूर आला, महापुरामुळे आपलं जीवन विस्कळीत झालं. त्यापूर्वी सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यासारखं सधन गाव कोणतंच नव्हतं. हे भाताचं कोठार समजलं जायचं. इथल्या प्रमाणात जेवढी शेती प्रत्येक शेतकऱ्याकडे होती ती बीडमध्ये इतर कुठल्याही गावाच्या शेतकऱ्यांकडे तेवढ्या प्रमाणात शेती नव्हती. आणि ज्या प्रकारचं भात शेतीचं उत्पादन इथे येतं त्यामुळे अतिशय प्रबळ आणि सधन गाव होतं. त्या काळामध्ये ह्या गावातून निर्माण झालेले कलाकार कलावंत यांची यादी करायला तितकी कमी आहे. आपल्या गावामध्ये लाखो लोक गणपतीच्या वेळेला चलचित्र पाहायला यायचे, कारण त्याची सुरुवातच मुळात आपल्या गावातून झाली. अतिशय मोठे देखावे पुढे बनवले जायचे तर ते आपल्या गावात बनवले जायचे. अनेक गणपती मूर्तिकार जे नावाजलेले आहेत ते आपल्या गावातून राहिले. मी ऐकले अनेक रंगमहोत्सवाचे देखील कलाकार आपल्या गावातून म्हणले, ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. अशा प्रकारे कला आणि क्रीडा या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नटलेलं असं आपलं गाव असताना आपलं जेव्हा संकट आलं, या संकटाला आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने तोंड दिलं. प्रत्येक शेतकऱ्याने तोंड दिलं. मगाशी जसं बोलले म्हटले की कोणी आत्महत्या केली नाही या विषयावर. प्रत्येक जण लढलेला आहे, प्रत्येक जण याच्यातून उभा राहिलेला आहे. प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. कोणी पुढे मोलमजुरी केली असेल, कोणी पुढे मजल्यावर काम केलं असेल, कोणी पुढे दुसऱ्या गावात जाऊन नोकरी केली असेल, पण कोणी अशा प्रकारचं पाऊल उचललं नाही. का तर इथला प्रत्येक भूमिपुत्र, इथला प्रत्येक माझा ग्रामस्थ हा लढवय्या आहे. कोणी याला काही वेगळे नाव देईल, कोणी म्हणेल आतंकवादी, पण तसं नाहीये. आपल्याला माहितीये हे आमचं गाव किती लढलेलं आहे आणि या गावाने किती यातना होऊन देखील आज स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्याला गेली 35 वर्ष कदाचित बदलता येणार नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या ज्या काही परिस्थिती निर्माण झाली, ज्या वेळेला आपली गावाची जवळजवळ 2703,000 एकर जमीन जी भात शेती पिकत होती पाण्याखाली गेली आणि आपलं जीवनमान उद्ध्वस्त झालं.
त्यावेळेला आपल्याला अपेक्षा होती की शासनाकडनं प्रशासनाकडनं ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाठवून मदत होईल तशा प्रकारची मदत किंवा आपल्याला मिळेल ही आपल्याला आशा होती, पण तसं काही झालं नाही. आपल्याला काय पाहायला मिळाले की आपण आपली शेती गमावली, कुठल्याही प्रकारे बंदिस्तीचं काम झालं नाही, आपलं जीवनमान दिवसेंदिवस घसरत गेलं. आपल्या इथे कुठल्याही प्रकारचे पायाभूत सुविधांचे देखील प्रकल्प झाले नाही. मला माहिती लहानपणी या समोरच्या तलावात आपण अंघोळीला जायचो आणि आता नंतरच्या काळामध्ये त्याची दरम्यानच्या काळात काय अवस्था झाली होती. यानंतर दादर गावातील अनेकांनी आपले विचार मांडले, तर सभेला उपस्थित हजारो दादरकर महिला व पुरुषांकडून दादर गाव एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत विधानसभेचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. यावेळी दादर गावचे सुपुत्र तथा पेन विधानसभेचे भावी उमेदवार अतुल म्हात्रे, प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे, ज्येष्ठ नेते भास्कर पाटील, नंदकुमार म्हात्रे, नमिता म्हात्रे, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, गोरख पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच आशा पाटील, सदस्य राहुल पेरवी, वैभव पाटील, मंगेश पाटील, योगिता पाटील, प्रतिभा पाटील, प्रिया ठाकूर, सिद्धिका गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.